करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गिरिहे पिबस्वामृतमेत देवं गोविंद दामोदर माधवेते। आज हा सर्व जनसमुदाय आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। हा जनसमुदाय श्री विनय महाराज संस्थान मुंदेफळ येथून या ठिकाणी निघालेला आहे आणि ही जी जागा हा जो वटवृक्ष विशाल या ठिकाणी दिसतोय ही विनय महाराजांची तपस्थली त्या ठिकाणी आहे, साधनास्थली आहे। 12 वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी अनुष्ठान करून एक संकल्पना त्या ठिकाणी मांडली होती की ज्या ठिकाणी हैनई बाबांनी तप केलं त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे आणि हा आज विशाल जनसमुदाय या विशाल वटवृक्षाच्या खाली आपल्याला जो दिसतोय हे एक तप त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। त्या निमित्ताने मी स्वतः अखिल भारतीय राज्य वारकरी महामंडळ एवं गोरक्षण सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या समन्वय नात्यानं या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने भरभरून सदिच्छा शुभेच्छा प्रदान या ठिकाणी करतो। आशिष देव देश शर्माची सेवा या ठिकाणी हा उपक्रम जे चालवतात या मठाचे असणारे मठाधिपती आमचे श्रद्धेय गुरुबंधू हरिभक्तीपरायण किरण महाराज यांचे भूमिपुत्र आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी असणारे सुपुत्र भूमिपुत्र याच्यासाठी म्हटलं की या मातीमध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे। आमचे हरिभक्तीपरायण कृष्ण महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होतो। असाच प्रतिवर्षाप्रमाणे होत राहो ही शुभ मनोकामना हैनई बाबाच्या चरणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण हरी, जय श्री हैनई।